तर गायज आम्ही आज चालवला आहे पन्हाळ्याला. तर हा ब्लॉग त्या रिलेटेड असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिसलाय की दिसलाय की अच्छा हमको सिखा रिया है. बस क्या ब्लॉगला जाताना पहिली लागलेली अवदसा पहिला झालेला दगा आमच्या भावाचा गॉगलचा ग्लासच पडलाय. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. पन्हाळ्याला चाललोय तर जाताना आणि ह्या भागात तुम्हाला असं म्हणजे रत्नागिरी साईडला कसं डोंगराळ भागात शेती असतात त्या प्रकारची शेती आणि हत्ती तुम्हाला इथं बघा कसला भारी निसर्ग आहे बघा. असंभव असंभव. असं पन्हाळ्याला जाताना आम्हाला धबधबा पण दिसला, जो की मॅनमेडच आहे जरा, पण किती भारी दिसतोय बघा. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. कसला वाटतोय का नाही धबधबा. फोटो काढायला काय सुट्टी देऊ नका भैया. स्नॅप सोड की भैया, स्नॅप सोड की. इकडं बघा, मला दाखवा की रे. धबधबा बघून आता आम्ही चाललोय वर पन्हाळ्यावर. काय हाय बी काय तर करा की हात. असंच पन्हाळ्याला वर जाताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी वीर शिवा काशीद यांची समाधी आहे, अशी खाली जाताना बघा. आणि तिकडं आम्ही आता चाललेलो आहे. समाधी जवळच असा महाराजांचा रेखीव इतिहास दाखवलाय बघा. इथे एक महत्वपूर्ण सूचना पण दिल्या, ते पाळण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक गडावर असं झालं पाहिजे. हा एक चांगला उपक्रम आहे बघा. आणि हीच ती वीर शिवा काशीद यांची समाधी, ज्यांनी स्वराज्याच्या लढ्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावली. आता तुम्ही पन्हाळ्यात एंटर केले की तुम्हाला असं बाजीप्रभू देशपांडे यांची देखील मूर्ती बघायला मिळते बघा, पुतळा. आम्ही आता पन्हाळ्याच्या बुरुजावर आलोय आणि हे बघा फोटो घ्यायची गडबड. आणि इथनं किती भारी निसर्ग दिसतोय बघा, पूर्ण पन्हाळा. बुरुज बघून आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या स्पॉटवर. आणि आता आम्ही बुरुज झाल्यावर तबक उद्यानला आलोय. आज चाललोय बघा फिरायला. आणि तबक उद्यान मध्ये असा वाघ दरवाजा आहे बघा. इथं माहिती दिला वाघ दरवाजाविषयी. तबक उद्यान मध्ये पन्हाळ्याची प्रतिकृती आहे बघा. या प्रतिकृतीमध्ये सर्व ठिकाणांची माहिती आणि नकाशा दिलेला आहे. तबक उद्यान मध्ये हे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील बघा. आणि त्याचबरोबर हीच ती 4 लोक जी तुम्हाला वाटते काय म्हणतील, काय म्हणशील तुम्ही. सज्जाकोटीचा एरिया बघा. आणि वर हा सज्जाकोटीचा एरिया आहे बघा. इथूनच असा मावळे पूर्ण स्वराज्यावर निरीक्षण करायचे, देखरेख ठेवायचे. माणसं कणीस खात्यात, बाकी गोष्टी खात्यात. आणि आम्ही काय खायलोय बघा, चिंच. एवढ्या पावसाचं चिंच खात्यात. हा, मी तर ते हॉट कॉर्न 3 बघितले खात्याला. हा पन्हाळ्याचा 3 दरवाजेचा स्पॉट आहे बघा. आणि इथूनच मसाई पडार दिसते बघा पुढं, इथूनच. तर आजचा पन्हाळ्याचा ब्लॉग इथंच संपलेला आहे आणि आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये परत भेटूया. छत्रपति शिवाजी महाराज की जय. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना.